अगं काय चाललंय काय तुमचं? कुठे आहात कुठे तुम्ही? किती वेळ अजून लागणार आहे तुम्हाला यायला? हे पण तुमच्या बरोबरच आहेत का? फोन केला तर फोन उचलत नाहीयेत, काय करतात? आई आई आय एम सो सॉरी खरंच सॉरी. ऍक्च्युली आत मैफिल सुरू होती ना, त्यामुळे काहीच कळलं नाही, ऐकूच नाही आलं. आई, पिंट्या दादाने ना बाबांच्या बर्थडेसाठी सरप्राईज मैफिल प्लॅन केली होती. काय? आणि त्यांचा बर्थडे पण खूप छान सेलिब्रेट झाला. खूप मजा आली आई. सो आई आता आम्ही निघू थोड्या वेळात. मी इथे वाढदिवसाच्या, तुम्ही तिकडे आता म्हणते ना, आज कवरच झालंय नुसतं कवर. आई हॅलो. आईचा फोन होता. हो. तुला कसं कळलं? ते बघ, ते हिरा एवढा पडलाय. ताई, आईंना मी सांगितलं की पिंट्या दादाने सरप्राईज मैफिल प्लॅन केलाय म्हणून, आणि आम्ही थोड्या वेळात घरी पण येतो म्हणून. पण आई खूप चिडले आहेत. नाही, ट्रस्ट मी, आई नेहमीपेक्षा जास्त चिडले आहेत अगं. ओ गॉड, मला यु नो व्हॉट, माझीच चूक झाली. मी हे सगळं सांगायलाच नको होतं. मी सगळं इडियट, यु नो. चिल, इट्स ओके. काही चुकलेलं नाहीये आणि तिला सांगितलंच तर एवढं काय. ते एनिवे घरी गेल्यावर तिला कळणारच होतं ना. बरं ऐक, तू नको काळजी करूस, मी पण येते घरी. आपण आता निघूया लगेच. नंदुताई ऐक ना, तू जा ना पुढे. मी रॉ बरोबर येते ना, प्लीज प्लीज. अगं इट्स ओके, एवढं टेन्शन नको घेऊस, मी आहे. अगं आई, तुझी अंधारात का बसली आहेस? अशीच बसली, माझं तोंड कोणाला दिसू नये म्हणून. यांना तर अजिबातच बघायचं नसतं, मग कशाला उगीचच? काय गरज आहे? म्हणून तर अंधार केला. असू दे आई, बस 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 बस, काही बोलू नको स्वानंती, राहू दे. काही नाही काही नाही. शिक्षा शिक्षा, किती किती ती शिक्षा द्यायची? मला काही कळतच नाही. गेल्या जन्मी यांचं मी काय घोडं मारलं होतं, मला काही डोक्यातच येत नाही काय केलं होतं. यांचा वाढदिवस तुम्ही सगळेजण बाहेर जाऊन यांचा वाढदिवस साजरा करून आलात. मला एकटीला इकडे घरामध्ये ठेवलत ना. कोणाला काही वाटलंच नाही. काय किंमतच नाहीये तर काय? माझा काही अधिकारच नाहीये. मी अर्धांगिनी आहे यांची, नाहीये. कोणाला काही फरक पडत नाही. आई घरामध्ये एकटी आहे असं कोणाच्या मनामध्ये आलं देखील नाही. जर आपण जाऊ दे, काही किंमत नाहीये माझी. अगं आई, असं काय करतेस? तुला माहिती आहे ना, हल्ली माझी कंबर सारखी दुखत असते. तरी पण यांना आवडतात म्हणून दिवसभर उभं राहून मी यांच्यासाठी पुरणपोळ्या केल्या, यांच्या आवडीचा स्वयंपाक केला, औक्षणाचं ताट भरलं आणि दाराकडे डोळे लावून बसले. मूर्खासारखी. मूर्खच आहे.